पानखेडा इथं 32वा आदिवासी एकता संमेलन विदेशासह 24 राज्यातील आदिवासी बांधव संमेलनाला लावणार हजेरी। साक्री तालुका प्रतिनिधी अंबादास बेणुसकर। साक्री तालुक्यातील पानखेडा इथं 32वे आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलन दिनांक 13 ते 15 जानेवारी दरम्यान होणार आहे। त्यासाठी सर्वत्र तयारी करण्यात आलेली आहे। संमेलन 160 एकर क्षेत्रात होत आहे। एकता परिषदेचे डोंगर बागुल यांच्या नेतृत्वात संमेलनाची तयारी पूर्ण झाली आहे, अशी माहिती एकता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर शांतिकर बसावे यांनी दिली आहे। 3 दिवसीय संमेलनात देशभरातील 24 राज्यांमधून तसेच विदेशातील काही पाहुणे सहभागी होत आहेत। लाखो आदिवासी बांधव संमेलनात सहभागी होणार आहेत। नियोजनासाठी विविध समित्या स्थापन केल्यात। संमेलनासाठी भव्य शामियाना उभारण्यात आलाय। यात विविध सांस्कृतिक कार्यक्रम, जिवंत देखावा, पौराणिक व आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवण्यात येईल। आदिवासी प्रदर्शनाचे उद्घाटन दिनांक 13 रोजी सकाळी 9 वाजता एकता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर शांतिकर बसावे यांच्या हस्ते होईल। सकाळी 11 ते 4 या वेळेत आदिवासी साहित्य कवी संमेलन होईल। त्याच वेळेत आदिवासी बाल प्रवृत्ती मार्गदर्शन, आदिवासी महिला विमर्श संमेलन, सायंकाळी 4 ते 7 युवा विमर्श संमेलन, रात्री 7 ते 9 आदिवासी बाल सांस्कृतिक कार्यक्रम, रात्री 9 वाजता आदिवासी गीत संगीत होणार आहे। संमेलनात कळवण, दिंडोरी, सुरगाणा, अगलान, साक्री तसेच देशातील विविध आदिवासी क्षेत्रातील लोकप्रतिनिधी, विविध पदाधिकारी, अधिकारी वर्ग उपस्थित राहतील। संमेलनापूर्वी आमदार दिलीप बोरसे, नामदार नरहरी झिरवळ, आमदार मंजुळा गावित, डॉक्टर तुळशीराम गावित, निर्मला गावित, माजी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर भारती पवार, आमदार नितीन पवार, जयश्री पवार यांनी भेट देऊन संमेलनाची माहिती जाणून घेत सहकार्य करण्याचं आश्वासित केले। तसेच महासंमेलन उद्घाटन, प्रबोधन सत्र, प्रमुख पाहुण्यांचा परिचय तसेच रात्री 8:30 वाजता महासंमेलन प्रस्ताव सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे। मंगळवार महारॅली संमेलनानिमित्त दिनांक 14 रोजी सकाळी 9 ते 11 या वेळेत शहरातून आदिवासी सांस्कृतिक एकता महारॅली काढण्यात येईल। दिनांक 15 रोजी सकाळी 9 ते दुपारी 12 या वेळेत आदिवासी एकता परिषद उद्देश विचारधारा कार्यक्रम घेऊन रणनीती आखली जाईल। राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर शांतिकर बसावे, डोंगर बागुल, वाहरू सोनवणे, प्रेमचंद सोनवणे, गणेश गावित, भूपेंद्र चौधरी, अशोक चौधरी, चेतन भोये, तुकाराम बळीराम, मांगीलाल गांगुर्डे, धर्मेंद्र बोरसे, धनेश ठाकरे, अजय राऊत, दीपक देसाई, ईश्वर ठाकरे यांच्यासह विविध आदिवासी संघटना, पदाधिकारी व कार्यकर्ते संमेलन यशस्वीतेसाठी प्रयत्नशील आहेत। जो भी आपको व्यवस्था चाहिए वो आप बोल सकते हैं। तो पूरा जो हमारे आदिवासी लोग तो मदद कर रहे हैं, लेकिन यहाँ का जो प्रशासन है वो भी मदद कर रहे हैं, और आप लोग जो हमारी बातों को आप आगे पहुँचा रहे हो, तो ये बड़ी बात है, और इसलिए आपको हम धन्यवाद करते हैं। तो धन्यवाद। और तो खाली समाजामध्ये बसलेला असतो, मंचावरती फक्त जो वक्ता असतो तो एकटाच उभा राहणार, बाकी सगळे लोक किती मोठा मुख्यमंत्री असला तरी तो समाजामध्ये बसणार। ही एक गोष्ट। आणि दुसरी गोष्ट जे तुम्ही विचारत होते की उद्घाटन नेमकं कसं होतं, तर उद्घाटनासाठी जशी आता ही एक थीम आहे, प्रकृती ही जीवन आहे, ही तिखे संमेलनामधली थीम आहे। तर ह्या वेळेस जी काही उद्घाटन होणार आहे, तर आमचे गोसा पेंटर म्हणून आमचे कार्यकर्ते आहेत, वरिष्ठ कार्यकर्ते आहेत, ते अशी एक थीम तयार करतात आणि त्या थीमचं नवीन अध्यक्षांच्या हस्ते आम्ही अनावरण करून, ती थीम म्हणजे काय असतं की एक मेसेज असतो। जसं जागतिक आरोग्य संघटनेकडून दरवर्षी वेगवेगळे किंवा युनोकडून वेगवेगळे घोषवाक्य दिले जातात, तसे आदिवासी एकता परिषदेचं एक घोषवाक्य त्या वर्षी हे केलं जातं आणि त्या थीम अनुरूप ते चित्र तयार केलेलं असतं। त्यांनी ते स्वतः हाताने पेंटिंग करतात, त्याचं अनावरण करून ह्या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं जातं। समाज सर्वोपरी आहे, समाजापेक्षा कोणीही मोठा नाही। आणि पिंपळनेर इथं राज्यस्तरीय शालेय टेंग सू डो क्रीडा स्पर्धा संपन्न। पिंपळनेर साक्री तालुका प्रतिनिधी अंबादास बेणुसकर। क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, धुळे
पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय धुळे व महाराष्ट्र तेंग सुडो असोसिएशन व धुळे जिल्हा तेंग सुडो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 10 ते 12 जानेवारी 2025 दरम्यान पिंपळनेर इथं राज्यस्तरीय शालेय तेंग सुडो क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। सदर स्पर्धेमध्ये राज्यभरातील 8 विभागातील 14, 17 व 19 या वयोगटातील एकूण 384 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला होता। सदर स्पर्धा या पिंपळनेर येथील दमडेश्वर लॉन्स इथं घेण्यात आल्या होत्या। पिंपळनेर परिसरातून उपस्थित सर्व खेळाडूंची भव्य दिव्य रॅली काढून स्वागत करण्यात आले। कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी पिंपळनेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे साहेब, क्रीडा अधिकारी MK पाटील, स्वप्नील बोदे, क्रीडा अधिकारी कार्यालयातून योगेश देवरे, गौरव परदेशी, मदन गावित, हरिभक्त परायण, भालचंद्र दुसाणे, महाराष्ट्र संघटनेचे अध्यक्ष मास्टर रॉकी डिसूजा सर, जनरल सेक्रेटरी मास्टर सुभाष मोहिते, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष संभाजी अहिरराव, संस्थेचे सचिव ना पाटील, संचालक जगदीश ओझरकर, शिवसेना साक्री, तालुका प्रमुख दादासाहेब पंकज मराठे, तालुका क्रीडा मार्गदर्शक अनिल पाटील, सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर अजित बागुल, शाळेच्या मुख्याध्यापिका सोनाली पाटील, राज्यभरातून आलेले सर्व विभाग प्रमुख व सर्व जिल्हा प्रमुख उपस्थित होते। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करून महाराजांची आरती करून महाराजांच्या जयघोषात स्पर्धेचं भव्य दिव्य उद्घाटन करण्यात आले।